नमस्कार, मी पूर्वी भावे. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुरुवात करूया बातम्यांचा वेगवान आढावा घेत. मराठवाडा आणि राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. याच नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज उद्धव ठाकरे थेट बांधावरती उतरले. लातूर आणि धाराशिवच्या पूरग्रस्त भागांचा दौरा करत ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर दिला. माझ्या हातात काही नसलं तर तुम्हाला साथ देण्यासाठी तरी मी आलोय. कोणीही खचू नका, विडवाकडे पाऊल उचलू नका, असं भावनिक आवाहन त्यांनी केलंय. मराठवाड्यातल्या पाहणी दौऱ्याच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी नुकसानग्रस्तांच्या मदतीवरनं सरकारला सवाल केलाय. पंचांग पाहून मदत देणार का, असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केला. यावेळी ठाकरेंनी हेक्टरी 50,000 रुपये मदतीची मागणी पुढे रेटली. उपमुख्यमंत्री म्हणतात अजित पवार, लाडक्या बहिणीला एवढे पैसे देतात. अरे देताय म्हणजे काय करतो, उपकार करताय का? आणि तेवढे जर का तुम्ही पैसे देताय तर आताच्या घडीला ते पैसे पुरेसे आहेत का एका कुटुंबाला? आज पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे. बरं, शेतीचं नुकसान झालंय, पण घरामध्ये पाणी घुसलंय. घरदार म्हणजे आयुष्य वाहून गेलेलं आहे. हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार? आणि मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच, सरकारकडनं करून घ्यायचीच. आणि त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय, जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका, पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरल्याखेरीज राहणार नाही. उद्धव ठाकरे लातूरच्या नुकसानग्रस्त भागातल्या पाहणीच्या वेळी लातूरच्या कळंबमधल्या इटकूर गावामध्ये पोहोचले. यावेळी गावातील नुकसानाची पाहणी करताना एका स्थानिक महिलेने त्यांना आपल्या घरी येण्याची विनंती केली. पुराच्या वेळी या महिलेच्या घरामध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. उद्धव ठाकरेंनी त्या घराची पाहणी करत महिलेला धीर दिला. उद्धव ठाकरेंच्या नुकसानग्रस्त भागातील दौऱ्यावरती भाजपकडनं टीका करण्यात आली. उद्धव ठाकरेंचा दौरा हा केवळ नौटंकी असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली. उद्धवजी ठाकरे यांच्या दौऱ्याकडे बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल, उद्धवजी ठाकरे हे ब्रेकफास्ट मातोश्रीमध्ये करणार आहेत आणि 3 तासाचा दौरा करून पुन्हा लंच करण्यासाठी मातोश्रीला येणार आहेत. मोजून 3 तासाचा उद्धव ठाकरेंचा दौरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यामध्ये झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या उपाययोजनांसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीलाही लागू करणार, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय. तसंच उजनीतील तेरणा नदीवरती पूल आणि गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली. यासोबत आणखी काही महत्त्वाची कामं करण्यात येणार असल्याचंही फडणवीसांकडून एक्स पोस्टमधून सांगण्यात आलंय. अजित पवारांनी काल सोलापूर आणि धाराशिवचा दौरा केला. त्यानंतर आज अजितदादा बीडमध्ये पोहोचले. त्यांनी ठिकठिकाणी थांबून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसंच ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं. यावेळी शेतकऱ्यांनी दिवाळीपर्यंत मदत देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे. दरम्यान कालच्या अजित पवारांच्या दौऱ्यातील एक व्हिडिओ समोर आलाय. यावेळी अजित पवार एका जणावरती संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत. अजित पवार बोलत असताना एकाने त्यांना पाहणीवरनं मध्येच प्रश्न विचारला आणि त्यावरनं अजितदादा संतापले. दरम्यान काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवारांनी अजितदादांवरती टीकेची झोड उठवलेली आहे. अजितदादा शेतकऱ्यांचे हाल बघत राहणार का, असा सवाल त्यांनी केलाय. मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातही पावसाने थैमान घातलंय. 2-3 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मका, सोयाबीन, कांदा पिकांचं नुकसान झालंय. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांनी येवला तालुक्यातील नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून पूर्ण मदत देण्याचं आवाहन केलंय. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी नुकताच परभणीमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणीचा दौरा केला. यावेळी मकरंद पाटील यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय. शेतकऱ्यांना हेक्टरी 8.5 नाही तर वाढीव मदत देण्यात येईल, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागामध्ये दिलेल्या मदतीच्या किटवरच्या फोटोवरनं विरोधकांनी रान पेटवलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा यावरनं शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईकांवरती टीकेची झोड उठवली. त्यावरूनच एकनाथ शिंदेंनी राऊतांसह ठाकरेंच्या शिवसेनेवरती पलटवार केलाय. तुमच्या काळामध्ये फोटो लावले जात होते तेव्हा भारी वाटत होतं का, असा सवाल शिंदेंनी विरोधकांना केलाय. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी सुद्धा यावरती प्रत्युत्तर दिलंय.
राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे शेतकरी पूर्णतः कोलमडलेला आहे. शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांचं 1 दिवसाचं वेतन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. लालबागच्या राजा मंडळाकडनं पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आलाय. मंडळाकडनं शेतकऱ्यांना 50 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे 50 लाखांचा धनादेश देण्यात येईल. धाराशिवमध्ये भूम इथल्या चिंचपूर ढगे गावामध्ये गणेश मोरे या शेतकऱ्याच्या 3.5 एकर शेतातील पिकांचं नुकसान झालं. यातच 2 एकर द्राक्ष बाग आणि 1.5 एकर सोयाबीन पाण्यात गेलंय. त्यामुळे शेतकरी कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. पतीच्या खांद्याला खांदा लावून फुलवलेली बाग जमीनदोस्त झाल्यामुळे त्यांची पत्नी भावूक झाली. पुराच्या पाण्यातील अनुभव मोरे कुटुंबांनी सांगितलेला आहे. गिरीश महाजनांनी पाहणी दौरा केला आणि गिरीश महाजनांनी मदत देण्याचं आश्वासन दिल्याचं मोरे कुटुंबियांनी सांगितलं. मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातलं प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला सर्वात मोठा फटका बसलाय. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये लाखो एकरवरचं सोयाबीन पाण्यात आहे. काढणीला आलेलं सोयाबीन आता सडायला सुरुवात झाली आहे. लातूरच्या काडगाव आणि तांदुळवाडी शिवारामध्ये सोयाबीनचा चिखल झालाय. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा नदीला महापूर आला. महापुरामध्ये नदीकाठची शेकडो एकर शेतजमीन बाधित झाली आहे. सोयाबीन शेतीसोबतच ऊस शेतीचंही नुकसान झालंय. 15 ते 20 कांड्यांवरील ऊस जमीनदोस्त झालाय. जमिनीतली माती वाहून गेली आहे. धक्कादायक म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये कारखाने सुरू झाल्यावरती या भुईसपाट ऊसाला तोड येणार आहे. त्यामुळे भुईसपाट झालेल्या ऊसाची विशेष तोड कारखान्यांनी हाती घ्यावी अशी मागणी करण्यात आली. माढा तालुक्यातल्या 16 गावांना सीना नदीच्या पुरामुळे वेढा पडला होता. पाऊस थांबल्यामुळे आता हा विळखा कमी होऊ लागलाय. अजूनही शेकडो घरामध्ये पाणी आहे. पाणी ओसरू लागल्यावरती ग्रामस्थ घराकडे परतू लागलेत. परिसरामध्ये मृत्युमुखी पडलेली जनावरंही दिसतायत. त्यामुळे काळीज पिळवटून टाकणारी दृश्य दिसतायत. उंदरगावचे बाबासाहेब लोंढे आपल्या पत्नीसह घरी पोहोचल्यावरती त्यांचा संपूर्ण संसार या महापुराच्या तडाख्यात उद्ध्वस्त झाल्याचं दिसून आलं. मजुरी करून जगणारी ही कुटुंब पूर्णपणे उघड्यावरती आली आहेत. कोंबड्या जनावरं वाहून गेली, मात्र घराचे पत्रेही वाहून गेलेत. पूर आल्यावरती जीव वाचवण्यासाठी नेसत्या कपड्यांनिशी घराबाहेर पडलो. आता संसार वाहून गेल्यावरती करायचं काय, असाच प्रश्न लोंढे कुटुंबियांना सातत्याने सतावतोय. आमदार खासदार फक्त येऊन जात होते, मदत कोणाकडनंच आली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सगळी नुकसानी झाली. भांडं राहिलं नाही, चिमडून पीठ राहिलं नाही, काय आपलं असलेलं घरातलं धान्य राहिलं नाही, सगळं पाण्यात वाहून गेले. हाय असं आम्ही एका अंगावरच्या कपड्यावर तिथं 4-5 दिवस झालं आहो. घरातलं सगळं छावणीत होतं. तिथं असलेलं काही घासभर खाऊन तिथं आपलं आधाराने बसलो. आणि माझा मातंग समाज पूर्ण पाण्यात आहे. आमची व्यवस्था करा, आमची सोय करा. आता आम्ही आलो तर आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही घरात साहेब. आणि हो अशी अवस्था झाली सध्या घराची, सगळं वाहून गेले. परभणीमध्ये गोदावरीचा पूर कायम आहे. प्रशासनाने पुरानं वेढलेल्या गावांना आरोग्य मदत पोहोचवण्यात येते आहे. डॉक्टरांची टीम बोटीनं गावात दाखल झाली आहे आणि 3 तालुक्यातील 17 गावांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे. परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. परभणीच्या धानोरा काळे गावातील MSc कम्प्युटर झालेला 23 वर्षाचा तरुण अनिकेत काळेने शेतीत नवीन प्रयोग केला होता. 4 एकरमध्ये बेड पद्धतीने सोयाबीनची शेती केली होती, पण पुरामुळे 4 एकर सोयाबीनचं नुकसान झालंय. मात्र अनिकेत काळेने हार मानलेली नाही. तर आज या वर्षीच मी नवीन शेतीत उतरलो. काका आहेत माझे, दुसरं वडील नाहीत, वडील वारलेले. शेतीत उतरलो, प्रयोग करण्याचा बेडवर सोयाबीन लावण्याचा प्रयोग केला. तरी पण पाण्यापासून सगळंच गेलं, सोयाबीन काहीच राहिलं नाही. असे पाण्यामध्ये असे मोडं फुटलेत, बाकी काहीच राहिलं नाही. सोयाबीनला काहीच नाही. सगळी बिकट परिस्थिती झाली. आणि एक मोठी बातमी आहे. महापुरामुळे मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडनं आता 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. सांगोल्यातील 2 कुटुंबांच्या खात्यामध्ये 4 लाख रुपये जमा झालेले आहेत. एक अतिशय महत्वाची आणि काहीसा दिलासा देणारी अशी ही बातमी आहे. सध्याच्या प्रचंड पूर परिस्थितीमुळे महापुरामध्ये मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडनं 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. आणि महत्त्वाचं म्हणजे सांगोल्यातील 2 कुटुंबांच्या खात्यामध्ये 4 लाख रुपये जमाही झालेले आहेत. सध्या अतिवृष्टीचा कहर मराठवाड्यात पाहायला मिळतोय. अनेक शेतं पाण्याखाली आहेत.
पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. अनेकांचे जीव या संपूर्ण पुराच्या परिस्थितीमध्ये गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दिलासा देणारी ही एक बातमी. पुरामध्ये सगळं वाहून गेलंय, आता शेतकऱ्यांनी मरावं का, असा भावनिक सवाल बीडमधल्या महिला शेतकरीने विचारलेला आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झालाय. ही गेलं नाही ह्याच्यात कापूस. आता मग काय कसलं तरी उत्सुक राहिलेलं काढावं लागेल का नाही आम्हाला. हो मग आता उघाड आहे 2 दिवस म्हणून म्हणलं काढून घ्यावा. आता काय देतंय का नाही सरकार आम्हाला काही. हो काय उपयोग? आता काय उपयोग नाही होईल, पण आम्हाला वाटतंय ना काहीतरी उत्सुक तरी होईल ना काहीतरी. आमची आशा शेतकऱ्याची कशी तरी उत्सुक आशा पाहिजे ना आम्हाला. काय करा आता मराव का, देईन का सरकार आम्हाला काही. ह्याला खर्च काय 25-30 हजार खर्च आला 2 एकर. मग आता हे खर्च बी निघतोय का नाही निघतोय. हा कमीत कमी अर्धा तरी शेतकऱ्यांनी दिलं, सरकारने दिलं तर आम्हाला अर्धा तरी म्हणायचं कसं त्याच्यात समाधान. जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकरी आक्रमक झाले. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं. मंठा तालुक्यातील जयपूर वडगाव तळणी गावामध्ये महिनाभरापूर्वी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी महिनाभरापूर्वीही निवेदन दिलं होतं. तरीही पंचनामे झाले नाहीत असा आरोप करत शेतकऱ्यांनी इथे आंदोलन केलं. यानंतर थेट